हे बघा यांचा बघा. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव रायकी जळत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाच्या या यूट्यूब चॅनलवरती. सर्वात पहिले सर्वांना जय श्रीराम, जय हनुमान. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल पूर्वतयारी, मुकुट मिरवणूक, मंदिराचं डेकोरेशन उत्तम, म्हणजे पांचाल ब्रदरकडून उत्तम असं डेकोरेशन बनवलं जातं. ते यंदा सिक्रेट आहे, ते तुम्हाला रात्री 12 वाजता समजेल, तो देखील दाखवेन. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि आता सध्या मी आमच्या करंजा आगरीपाड्यातील भटनाच्या घरात, जिथं आपले सर्व म्हणजे सर्वांसाठी भांडी दिली जात आहेत. तर तिथं सर्वजण आता कोंढरी पाड्यातली सर्व आईसा आलेले आहेत, त्यांना पण भेटवतोय. चला इथपासूनच ब्लॉग सुरू करूया. बघा एवढी सारी भांडी महाप्रसाद असणार आहे उद्या. तर महाप्रसादासाठी या सर्वांनी. ओ नमस्कार आहेत ना. हे बघा इकडं बघा इकडं. आणि मी यांना मुद्दाम दाखवला कारण का या उद्या तुम्हाला मजा करताना दिसतील, यांचं कार्य तुम्हाला कुठं दिसणार नाही, त्याच्यामुळे आज तुम्हाला यांना भेटवते. ठीक आहे, चला जय श्रीराम, जय श्रीराम. पोचलोय कोंढरीमध्ये आणि उद्यासाठी तयारी बघा, पालखीची तयारी बघा. पाठी दिसते तुम्हाला, ते मी बरोबर दाखवते ना. 3 ब्लॉगर ही फक्त लाइटिंग आहे, इथून पालखी आपली जात असते. आता जाऊया आपण मंदिराजवळ. आपल्या आल्या दर्शन झालेत आमच्या वहिनींचे. इथंच आले 2 दिवस इथंच. ठीक आहे, भेटू मग. घरी येते, सोय करा. हो हो या उरणच्या आल्यात, सगळा घेतलाय. चला चला, सर्व महिला तयार आहेत आपले कलर्स घेऊन. आता कलर्स घेऊन आपण गावामध्ये फिरणार आहोत आणि नंतर मग मंदिरात येऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
तुझ्या मंदिरात हलकी नाचत तर 11 वाजलेत आणि पोहोचले पण कोंढरी पाड्यामध्ये. मगाशी पण कलश मिरवणूक बघितली, मंदिरामध्ये कलश आणून ठेवलेले आहे. उद्या अभिषेक सकाळी होणार आहे आणि आता तुम्ही पाठी बघताय प्रचंड गर्दी. सर्व महिला उद्या म्हणजे कार्यासाठी लागणारे सर्व फुलं, अजून महाप्रसादासाठी लागणारे सर्व भाजी कटिंग वगैरे सर्व पाठीमागे चालू आहे. आणि आज रात्री 12 वाजता 11 वाजलेत 12 वाजता 1 तासाने आपला जो डेकोरेशन आपला सजावट असते जी हनुमानजींच्या आजूबाजूला अवतीभोवती ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार. सर्वजण एक्साइट असतात हा सर्व मकर बघण्यासाठी आणि सजावट बघण्यासाठी. तर तोच सर्व उत्साह तुम्हाला येणाऱ्या ब्लॉगमध्ये भेटेल बघायला. आणि आता सर्वांना भेटवतो तुम्हाला जाऊन. सर्व भाजी कटिंग चालू आहे, सर्व आपल्या काही वीस आहेत त्यांना भेटवतो. चला जाऊया आपण आतमध्ये. हे बघा इथं सर्व पुरुष मंडळी आहेत, 3 पत्ती खेळतायत आणि मनोरंजनासाठी सर्व बसलेत. आणि इकडं सर्वजणी महिला फ्रूट्सची व्यवस्था केली आहे आपल्या ग्रामस्थांकडून. आणि इथं सर्व ताई आईस आहेत. भाजी कट करून झालेला आहे आता. ठीक आहे, तुम्ही उशिरा आलो पण तुम्ही कुठली भाजी कापलीत आज? भेंडी मिरची आणि गाजर. ओके, सर्वजण आहेत हातभार लावण्यासाठी आल्यात उद्याच्या कार्यासाठी. म्हणजे उद्याच्या महाप्रसादाची पण आज भाजी कापली ना. ओके, तयारी करून ठेवले कारण का उद्या सकाळपासून सर्व कार्य सुरू होणार आहे. सर्वांना भेटवतोय. हे बघा अजून भाजी कापतात. काय कापतात? ए हाय करा. लाजतायत ते. नाव काय दोघींचा? श्रीशा आणि तिचा बाजूवालीचा. त्या भाजी कापण्यात एवढे व्यस्त आहेत ना का ते एकदम मनावरच घेतलाय. नाव पण सांगायला लागतात. हा व्यस्त येते. चला आपण पुढे जाऊया. कोण कोण काय काय करते बघू द्या. हे बघा सर्वांचं कार्य पूर्ण झालं आहे आणि त्या बसल्यात, गप्पा त्यांच्या चालू आहेत. काय करताय तू? कलिंगड खाताय? ओके, सर्वजण आहेत बघा एकत्र बसल्यात. हे बघा यांचा बघा लुडो चाललाय. लुडो. तू काय बघतोस? अरे आपलीच व्हिडिओ बघतोस? भारी रे. हे बघा हिने आपली व्हिडिओ लावलेली आहे आणि त्या व्हिडिओ मध्ये तू पण आहेस ना? ती पण आहे त्या व्हिडिओ मध्ये. एवढ्या साऱ्या महिला आहेत, यांना घेत बसलो तर व्लॉग एवढा मोठा आहेत. पण काय करावं, सगळ्यांच्याकडे सगळ्यांना भेटायला जायलाच लागते मला. इकडं हाय नाही, खा तुम्ही खा. माझी नंतर, आम्हाला नंतर असते. चल हाय. कोण राहिला हक्काने हाक मारा. मी हाय इकडच. सेंटरला जाऊया, आतमध्ये जाऊया. हाय उद्या आहे ना आपली दहशत पाहिजे. आत्ताच सांगते. मी तुलाच घेईन, यानं कोणालाच घ्यावचं नाही. हो तिलाच, ती मेन आहे. सर्वजणी आहेत आणि याही पद्धतशीर असं सर्कल करून बसलेले आहेत सर्वजणी. म्हणजे सर्वांचे चेहरे दिसले पाहिजे. सर्व कार्य पूर्ण झालेत आणि यांचा असा उद्याचा सोला. मावशी हाय ना लक्ष? मावशी अशी आमची मस्ती जाम करते. माझा कॅमेरा समोर का आला असते मला समजलाच नाही. हाय हाय. काय करा काल बोललंय. सर्वजण आहेत.
असं दिलाय मग तुम्ही उचलताना नीट नाही उचलला नाही. देणाऱ्याची चुकी नाही, तुम्ही घेणाऱ्याची चुकी आहे. सर्वजणी बसलेत बघा. इकडे हाय करा, हाय करा, हाय हाय. बसले इकडे एक टीम मजबूत बसले बघा. अरे तुला उशीर किती झाला? सगळी भाजी साफ नाही झाल्यानंतर आलास तू. सगळ्या साफ भाजी करून झाल्या पण गेल्यात नाही ना. भाजी कुठं दिसतंय? भाजी नको ना, उद्या डायरेक्ट जेवताना दाखवीन. सुऱ्या घेऊन बसलेल्या दिसते. मग काय आपलं कार्य पूर्ण झालं ते महत्वाचं आहे. मी लेट येलो लवकर आलो काय फरक नाही त्याच्याने. तुम्ही सर्वजणी दिसल्यात पाहिजे. उद्या जाऊ. आता तुला भाजी नाही दिसत पण जेवताना कोणी लाडू किती घेतले, जिलेबी घेतली त्याबरोबर दाखवू. उद्या हनुमान जयंतीला या. हो नक्कीच येतील सर्वजण. सर्वजण या, जेवायला पण या. मी 5 दिवस झाले इथंच आहे. मग आता थोडे दिवस अजून राहिलो ना तर कंटल शिव सगळी जणी मला. लाजू नका. हाय हो वहिनी आमची मेन वहिनी आहे ती आमची. तिला घेतला ब्लॉग सुरू तिच्यापासून केला. हाय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्व जय हनुमान. सर्वजण आई ताईस आहेत. कार्याला हातभार लावण्यासाठी आलेले आहेत आणि कुठून कुठून आल्यात ते एवढे जणींना विचारायला गेलो तर ब्लॉग मला वाटतं 2-4 तासाचा होईल ना. सर्व बाहेरून पण आलेले आहेत. सर्व सुनसाच्या बाहेर गेल्या त्या पण इकडे येऊन कार्य करत असतात. ठीक आहे. हाय जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ओ वहिनी सर्वजण बसलेत. सर्वजणी बसलेत. हाय आहे ना. उद्या तयारी आहे ना. उद्या डान्स बघायला भेटेल का नाही. मग पहिले पोरी ना घेऊ द्या आमचे. काय एवढ्या नाचले मेहनतीशी ना. काल मस्त नाचलीस हो. काही नाव काय. गीतांजली घरत. कुठून. धाकटी जुई. ओके भेटलो ताईला त्यांना सर्वांना भेटलो मी. आमचा मेन करवला. कुठं चाललो घेऊन. आता तुमचा उद्या ठाट असेल ना. ठाट आहे काय. किती साड्या आहेत. 500. 700. कलर कुठला आहे. कॉपी कलर आहे. ओके सर्व आई ताई सब बसला. उद्या दिसतील तेच. ठीक आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. जय बजरंगबली. जय श्रीराम. महिला मंडळ आहेत त्या मंदिराच्या अवतीभोवती आणि सध्या आता रिव्हील होणार आहे तर तिकडेच ऑफकोर्स गेल्यात सर्वजणी आणि आपल्या ग्रुपमध्ये बसल्यात सर्वजणी. कारण इकडे साफसफाई चालू आहे आणि इकडे बघा आली आपली मंडळी आलेली आहे. आणि करण इकडे आलं तर करण गेला कुठं. करण पळाला मला बघून. आणि इकडे सर्व पुरुष मंडळी बसलेली आहे. जय श्रीराम. बसलेले आहे. काय बोलणारा कावला सोडत नाही ते. नाही तर आणला असता आज आपल्या पालखीला. शेट काय बियर नाही पी. आणि आपल्या सोल्याच्या दिवशी पिऊ. नाही 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 मी दारूच नाही पी. सर्वांनी पालखीला या. काय व्हिडिओ भेटेल त्यांना उद्या बघायला. त्यांना बोलू रात्री पालखीला लगेच. नक्कीच. ठीक आहे. हे बघा सर्वजणी बसल्यात. सर्व हाय जय श्रीराम. जय हनुमान. या ठरवून आल्या होत्या का आम्ही मॅचिंग घालू आणि सर्वांना पिका पाडू ना. ठरवलेलं आहे ना. सोय करा सगळ्यांची. सगळी सोय ना. ताई जरा बहिणीला शिकव जरा पटापट बोलायला.
तुम्ही बघा. ते आता आम्ही शिकू. शिकवा. बसलेत सर्वजणी. आज थाट वेगळा, उद्या थाट वेगळा, उद्या रात्री थाट वेगळा. फुल मजा आहे. ओके ना? हो नाचीन पण सगला त्याला बसल्यात सर्वजणी. कार्य पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये कशी गडबड दाखवते. हाय, जय श्रीराम. पहिल्यांदा तिने तोंड दाखवला. नशीब माझं. अरे सर्वजणी बसल्यात आणि मंदिराच्या डेकोरेशन साठी आहे सर्वजण. मंदिरामध्ये असं मला वाटतं सोडतील सर्वजणी बसल्या. तेव्हा तयारी करतायत. सर्वांचा हातभार लागत असतायत. तेव्हाच असे सर्व मोठे कार्य सक्सेसफुली पूर्ण होत असतात. हे बघा. हाय, जय श्रीराम. ओ शेठ. पूर्ण सर्वजणी बिझी आहेत. तयारी चालू आहे. सजावट बघण्यासाठी आल्यात. सजावट बघण्यासाठी आल्यात सर्वजण. सर्वजणी व्यस्त आहेत म्हणजे कार्य पूर्ण करतायत. ही फुलं कशासाठी आहेत? सजावटीसाठी. म्हणजे अख्ख्या मंदिरामध्ये सजावटीसाठी. बाहेरची बाजू सजावट करण्यासाठी. ओके. ही कोंडरीतली आहे. गर्दी बघू शकता. याच सणाची सर्व ग्रामस्थ, सर्व महिला, सर्वजण याच दिवसाची वाट बघत असतात. याच वेळाची वाट बघत असतात. माझ्यासोबत आहे करण, माझा जिवलग मित्र. काय सांगशील जे पांचाळ बद्दल अजून आपला उमेद जातो साई एवढी मेहनत करून हा सर्व डेकोरेशन मकर साकारला, त्याबद्दल काय सांगशील? ते दरवर्षी डेकोरेशन भारी करतात. या सणाची वाट आम्ही वर्षभर बघत असतो. तो सण महिन्याला आलेला आहे. ओके, धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय हनुमान. हे बघा, मेन द्वार सजवण्याचा कार्य यांच्या दोघांकडे आहे. इकडे लक्षात आहे जरा. दरवर्षी प्रमाणे. आणि अजून कंप्लीट नाही झालाय. आता सध्या चालू आहे. उद्या सकाळी बघायला भेटेल ना? काय 1-2 तासात? 1-2 तासामध्ये भरून पूर्ण हा सेटअप होऊन जाईल. 1-2 तासामध्ये. आणि पूर्ण ओरिजिनल फुलं दिसते तुम्हाला. जय श्रीराम. सर्वजणी रांगोळी पाडत आहेत मंदिराच्या अवतीभोवती. हिला गुलाबी रंग दिला सांबलाला. स्टार्ट कोण करते रांगोळी काढायचा? ही स्टार्ट करते. त्यानंतर रंग द्यायचं कार्य ते कम्प्लीट करतात.
काढू. या रंग देण्याचं कार्य करतात आणि या फक्त बघत बसल्यात त्यांना काय याला तरी कशाला पाहिजे ते रंग भरायचा आहेत. कोण कोण बस त्यांना बघत बसल्यात बघा. महिलांनी जी फुलं ववली त्यांना इथं आकार देण्याचं कार्य सुरू आहे. म्हणजे बघा तोरण बनवतात सर्वजण. हे बघा सुंदर देखावा हनुमान जयंती निमित्त बनवलेला तुम्ही बघितलाच असेल आता पूर्ण व्हिडिओमध्ये. आणि आता ज्यांनी आणि त्याच्या टीमनी हा साकारलेला आहे उमेश दादा आणि पी टीम पी कंपनी सर्व आणि प्रत्येक ग्रामस्थांचा काय ना काय परत मित्रमंडळी सर्वांचं सहकार्य आहे. सर्वांशिवाय म्हणजे असा सर्वांचा हातभार लागल्याशिवाय हा कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आणि एक मी सांगेन का हा श्रेय तू एकटा घेऊच शकत नाही. हे पण मी सांगेन तुला कारण का दादाचा स्वभाव तसा नाही. ते इतके वर्ष मी त्याच्याशी बोलतोय. दादा कल्पना कशी आली? कल्पना तर खरं तरी सांगते मी माझ्या मनात कसलीच कल्पना नसते का मला आज बनवत असते तोच बनवत असते. जी कल्पना आहे ती सगळं तोच देते आणि तेच सगळं घडवून आणते. आणि जे जे मला चांगलं वाटते ना ते मी करत जाते का मला पाहिजे असाच पाहिजे तसाच पाहिजे असं काय नसतंय. मला जे जे काय पॉईंट त्याच्यात द्यायचं असते काय हे लावायचं असते ते मी करत जाते. ठीक आहे. आणि सर्वजण म्हणजे हनुमान जयंती आली किंवा कुठला आपला सोलाला काय उमेश दादा यंदा नवीन काय करेल ही सगळं उत्सुकता लागलेली असते सर्वांना. आणि तू त्यांना म्हणजे बोलण्याचं काही येस सोडच नाही म्हणजे पब्लिकला काय म्हणजे आज डेकोरेशन मध्ये ही कमी आहे ती कमी म्हणजे पुरेपूर जे जे मनात येईल ते तू सर्व साकारण्यासाठी तुझी ताकद लावतस. बरोबर ना? किती टाइम लागला हा सर्व सोला साकारायला? मी तर आता कामधंदा सोडून 15 दिवस आहे एकटाच. आणि बाकी सगळी मित्रमंडळी परत माझी टीम आहे परत घरातल्यांचं काय सांगते कारण माझे 2-3-4 आर्टिस्ट माझ्या घरातच स्वतःच आहे. बरोबर मला एवढं टेन्शन नाही येत. बरोबर सर्व हँडल मॅनेज करतात. ठीक आहे. आणि सपोर्ट पण आहे. सपोर्ट मुले सर्व आहे. सपोर्ट एक गोष्टीचा अजून एक सांगते कारण या क्षेत्रात म्हणजे आम्ही हेच नाही करत कारण हे करताना ना बरेच असे मंडळी आहेत. त्यात आलं रिक्षावालं गावातले टेम्पोवाले परत 4 व्हीलर. तर 4 व्हीलर कशासाठी कारण आम्ही दरवर्षी दादरला जातो. त्यात फुला बिला जे काय आणायचे असते म्हणजे एके शब्दान जरी एक फोन जरी केला आम्हाला असं 2 वाजता जायचं असेल तरी 1 वाजता जरी फोन केला नाही तेवढ्या रात्री कोणी पण गाडी काढतंय. बरोबर. कोणी पण रिक्षा काढतंय कोणी पण टेम्पो काढतंय. पण आम्हाला या कार्यासाठी आम्हाला नाही कोण नाही. आणि खास करून मला कुठलाही काहीतरी बोलून दे का मला हे करायचं आहे पोरांसाठी म्हणजे हे आणायचं आहे मला हे आणून द्या किंवा ते आणून द्या तरी कोण काय नाही बोलत बिंदासपणे काम करतात. आणि त्या सर्वांचा हातभार लागते तेव्हाच असं सर्व काही साकारला जाऊ शकतोय ना. आणि तुझे विचार तुझी कल्पना सर्व ही कल्पना तुझी आता फायनली म्हणजे पूर्ण झालेला आता कसं तुला वाटतं? आता बरं वाटते कारण का माहित आहे. आणि काल मगाशी संध्याकाळी सुद्धा तुला विचारलं होतं मी काय पूर्ण झालंय का डेकोरेशन? तू बोलास 20% अजून बाकी आहे. तेव्हा पण तुझ्या डोक्यावरती टेन्शन वाटत होतं पण आता थोडा रिलॅक्स वाटतस तू बिंदास आहेस. रिलॅक्स वाटते ना? कायच नाही वाटत आता कारण का माहित आहे 100 वर्ष मेन होता त्याचा हे भार होता कसा चांगला करायचा 100% आपला कसा द्यायचा कसा नाही ते सगळ्या डोक्यात कल्पना होती. ती भीती होती कसं होईल कसं नाही. पण देवानी सगळं घडवून आणला आणि 100% दिलाय मी. तुझं सर्व 100% किंवा तुझं 200% आहे ते सर्व काय आम्हाला दिसतंय इकडे सर्वजणांना. सर्व सोला तुझा देखावा आपण बघितला त्याच्यानंतर जी सर्व पब्लिक येऊन तुला भेटते तेव्हा तुला कसं वाटतं? सर्व हात मिळवतात खूप छान झालाय बोलतात कसं वाटतं तेव्हा? कसं वाटतं? ती फिलिंग एक वेगळी असते. त्यातला एक क्षण सांगतोय बस. 2 वर्षापूर्वी रामलीला केलेली गरुड रोटा पुढं एक जोडपा होता म्हणजे नवरा बायको एक आलेला तो म्हणजे लोकांचा कसा स्टेटस बघून आलेला. ते कोण होतं कुठनं आलेलं ते पण नव्हतं माहीत. ते फक्त स्टेटस बघून आलेलं ते उरणचेच पण ते कुठलं होते कुठलं माहीत नाही कोण होते कोण नाही. ते आले इकडे आणि बोलता दादा हे म्हणजे सगळे लोकांना सांगितलं डेकोरेशन कोणी केलं तर मग मला माझी भेट करून दिली ते दादाने. ते बोलायला लागले काय हा जो डेकोरेशन आहे ना फक्त आम्ही हे करून नाही फक्त आम्ही स्टेटसवरून आलो बघायला. आणि ते लोकांनी एवढं कौतुक केलं आणि एवढे वाहवा केली आणि मी स्वतःने फोटो काढला
आणि एवढे हे दिले नाही काय बोलू शकत नाही, शब्द नाही भेटत तुला आता सध्या. आणि बऱ्याच घटना होतात. आणि म्हणजे जेव्हा असं आपण जो आपण 100% किंवा आपली मेहनत करण्याचा प्रयत्न करतो, आउटपुट आपल्या या तऱ्हेने भेटतात, लोक तुला शुभेच्छा देतात, तर ती एक फिलिंग वेगळीच असते ना दादा. फिलिंग वेगळीच असते. ठीक आहे दादा, तुला आज 100वा वर्ष आहे आपला मुकुटांचा. येणारे 100 वर्षासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. असाच कार्य पूर्ण करत राहतो. जय श्रीराम.